मंत्री बावनकुळेंनी देशातील इंधन दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे। इतर देशांपेक्षा भारताची परिस्थिती नियंत्रणात आहे। आरोप प्रत्यारोपांना काही होणार नाही असं बावनकुळे म्हणतात। जगातल्या इतर देशाची परिस्थिती बघा, 400 रुपये लिटर पेट्रोल झालाय। पाकिस्तानमध्ये 400 रुपयाच्या वर लिटर पेट्रोल गेलाय। जगातल्या इतर देशाचा भाववाढ जर बघितली तर कंपॅरेटिव्हली भारत देशामध्ये एक मेंटेन करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे। त्यामुळे जनतेचा जेवढा सहभाग मिळेल अजून त्या ठिकाणी आपल्याला रेट कमी करता येईल। जेवढं पेट्रोल डिझेल कमी वापराल तेवढं त्या ठिकाणी रेट कमी होण्याची शक्यता राहतं, कारण जेवढा आपल्याकडे आवक आहे तेवढीच पुरवावी लागतं। एका दिवसात काही तयार करता येत नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंधन दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे। विरोधकांच्या टीकेवर देखील पलटवार आहे। उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही निर्णय घ्यावे लागतात। इंधन दरवाढीवर मंत्री विखे पाटील वक्तव्य करतात। सातत्याने आदरणीय प्रधानमंत्र्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या देशाला इंधन पुरवठा अविरतपणे सुरू ठेवला। आपण काही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचे जे दर आहेत ते नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आता विरोधकांना दुसरं कामच नाही ना। आता सगळ्या बाजूने निवडणूक, राज्याच्या निवडणुकीत ते तोंडावर आपटलेले आहे। आता आपला अपयश जगण्यासाठी मला वाटतं असे बेछूट आरोप करतायत, पण जगाच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता काही निर्णय सरकारला घ्यावेच लागतील असं माझं मत आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी इंधन दरवाढीवर प्रतिक्रिया दिली आहे। इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला सर्वाधिक फटका बसणार आहे असं ते म्हणतात। इलेक्ट्रिक बस करता चार्जिंग स्टेशन तयार करणार असल्याचं सरनाईक यांचं म्हणणं आहे। तोटा तर फार मोठ्या प्रमाणात पडणार आहे, कारण जवळजवळ वर्षाला 4300 कोटी रुपयाचं डिझेल हे एस टी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध संस्थांकडनं घेतो। म्हणजे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम ह्या संस्थांकडनं आम्ही घेत असतो आणि 3 रुपये एका लिटर मागे ही दरवाढ झाली असल्याकारणानं आम्हाला सगळ्यात जास्त त्याचा फटका बसणार आहे। कारण एकमेव महामंडळ राज्य शासनाचं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी विविध संस्थांकडनं ती करते। त्यामुळे भविष्यामध्ये ह्याचं नुकसान जे आहे ते एस टी महामंडळाला भोगावं लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।